देशासह राज्यात होणाऱ्या महिला अत्याचारांवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत या घटनांना आळा बसणार नाही। त्यामुळे मागील काही दिवसांपासून देशभरात होत असलेल्या घडामोडींविरोधात सर्वत्र आवाज उठवला जात आहे। दरम्यान रत्नागिरी येथे 26 ऑगस्ट रोजी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर चंपक मैदान येथे अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको करत रुग्णालयाबाहेर तीव्र निषेध केला। पीडित तरुणीने शहर पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित तरुणीवर रिक्षा चालकाने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे। साळवी स्टॉप येथून घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या तरुणीला अचानक मळमळीसारखे वाटू लागले, म्हणून तिने रिक्षा चालकाकडे पाणी मागितले। मात्र पाणी प्यायल्यानंतरची कोणतीच घडामोड तरुणीला आठवत नसल्याने गुंगीचं औषध देऊन हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे। दरम्यान पोलिसांकडून साळवी स्टॉप येथील रिक्षा चालकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। मात्र शहरात शासकीय निधीतून लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलीस खासगी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहेत। यामुळे लाखोंचा खर्च करून लावण्यात आलेल्या सरकारी सीसीटीव्हीचा उपयोग कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे। आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काय करावं? एकतर ड्युट्या कराव्या, रात्री उशिरा घरी जावं, तर आम्ही काय करू? ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं? आम्हाला आमचा सेफ्टी तरी द्या, नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा, पण आम्हाला सेफ्टी हवी। एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या, नाहीतर फाशीला चढवा, पण आम्हाला सेफ्टी हवी। आम्ही आता बाहेर कधी पडायचं? प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं। मुलीने किती वेळा आम्ही मागे, प्रत्येक वेळी मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की नको? प्रत्येक वेळी मुलगीनी जन्म पहिले होते, मुलगी नको म्हणून मारून टाकलं जातो। आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो। आम्ही करायचं तरी काय? सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।